नमस्कार, माही शिवण क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 28 साईज फोल्ड ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची तर ते एकदम सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाऊजची उंची इथं मी 12 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच म्हणजे पूर्ण उंची 13 इंच इथं घेणार आहे. तर हा पेपर घेतलेला आहे, त्याच्यात मागचा आणि पुढचा भाग दोन्ही कट करायचे आहेत. तर हा 28 साईजचा फोटक्सचा ब्लाऊज आहे. त्याच्यामध्ये पुढे काय वाढवायचे तर ते दाखवणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण उंची 12 आणि त्यात 1 इंच जास्त म्हणजे 13. ह्या साईडला पण 13 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हे पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचे. आता इथे वरच्या बाजूला शोल्डरचं माप टाकायचं आहे. इथं शोल्डर मी 5 इंच वर एक पॉईंट दिला. आता ह्या साईडला पण 5 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे. आता या रेषेवर मुंडा खोली टाकायची. तर 28 साईजसाठी मुंडा खोली 5 इंच. आता ह्या साईडला पण 5 इंच आता हे जोडून घ्यायचं. आता इथं अर्धा इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट इथं वरी जोडून घ्यायचा. इथं मुंड्यासाठी 1 इंचवर पॉईंट द्यायचा, समोरच्या मुंड्यासाठी अर्धा इंचवर पॉईंट द्यायचा. आता या बाजूला गळारुंदी टाकायची. तिथं मी 2 इंच गळारुंदी घेत आहे इथं आणि पुढच्या गळ्याची उंची टाकायची. तर इथं मी 5.5 इंच पुढच्या गळ्याची उंची घेत आहे. इथं खालच्या बाजूला गळारुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. आता हे जोडून घ्यायचं. आता इथं या रेषेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर 28 साईज आहे तर त्याचा चौथा भाग 7 इंच. तर बरोबर 7 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 किंवा 2 घ्यायची. तर इथं मी 1.5 इंच घेतलेली आहे. आता खालच्या बाजूला कमरेचं माप टाकायचे. तर कंबर 27 इंच, त्याचा चौथा भाग 6.25 इंच. 7.25 इंचवर एक मार्किंग करायची. पुढे 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. हे जोडून घ्यायचं. आता क्रॉसपट्टीसाठी माप टाकायचं आहे. इथं 2.5 इंचवर एक पॉईंट दिला ह्या साईडला. आता ह्या साईडला पण 2.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आता या बाजूला 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि या रेषेवर छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. तर इथं 28 साईजसाठी छातीचा 10वा भाग 2.25 इंच वर एक पॉईंट दिला. आता इथं क्रॉसपट्टीला आकार घेऊन घ्यायचा. आता इथं गळ्याला पण आकार देऊन घ्यायचा. मुंड्याला पण आकार देऊन घ्यायचा. आतल्या मुंड्याचा पण शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीत.
टक्स पॉईंट घ्यायचा. 28 साईज आहे तर टक्स पॉईंट 8 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं म्हणजे 8.5 इंच. 8.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हा पॉईंट खाली सरळ रेषा जोडून घ्यायचा. आता इथून दुसरा पॉईंट घ्यायचा 1.25 इंचवर ह्या साईडला. आता ह्या साईडला पण 1.25 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता इथं ह्या पॉईंटपासून इथं वरी 1.25 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आणि आता या क्रॉस पट्टीच्या रेषेपासून इथं वरती 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा. इथला पॉईंट इथं मुंड्यातून जोडून घ्यायचा आणि हा पॉईंट इथून जोडून घ्यायचा. तर हे 4 पॉईंट कसे घ्यायचे ते दाखवलेले आहेत. आता कट करून घ्यायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठं काय वाढवायचं ते पूर्ण त्याच्यामध्ये मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कपड्यावर ठेवून कसं वाढवायचं ते. आता हे दोन्ही भाग अलग करून घ्यायचे. क्रॉसपट्टी काढून घ्यायची. गळ्याचा आकार कट करून घ्यायचा. मुंड्याचा पण समोरचा आकार कट करून घ्यायचा. त्याच्यात काय वाढवायची ती पुढी तुम्हाला कपड्यावरती वाढवून दाखवणार आहे. तरी साईडला ठेवू. आता ते पाठीमागला भाग घ्यायचा आणि इथं गळ्याची रुंदी टाकायची. इथं जी समोरच्या बाजूला जी रुंदी टाकली ती इथं तीच टाकायची. इथं मी 2 इंच आणि गळ्याची उंची काय असेल ती घ्यायची. तर इथं मी 5.5 इंचवर एक मार्किंग केली. आता खालच्या बाजूला 2.25 इंचवर एक मार्किंग करून आता एक बॉक्स तयार करून घ्यायचं. इथं आकार देऊन घ्यायचा. गोलाकार या पद्धतीत देऊन घ्यायचा. कट करून घ्यायचं. चला आता लगेच बाही पण कट करून घेऊयात. तर हा पेपर घेतलेला आहे. आता या बाजूनं बाहीचं माप टाकायचे. जे काय बाहीचं माप असेल ते उंची टाकायची आहे. तर इथं मी 6 इंच आणि अर्धा इंच जास्त म्हणजे 6.5 इंचवर एक पॉईंट दिला आणि इथं वरच्या बाजूला 2.5 इंचवर एक पॉईंट दिला. आता या बाजूनं पण 2.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि खालच्या बाजूला 6.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हे सरळ रेषा जोडून घ्यायचे पॉईंट. वरची पण त्या पद्धतीत जोडून घ्यायचे. आता इथं खालच्या बाजूला दंडघेर टाकायचा आहे जी काय असेल ती. तर इथं मी 4 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन टाकायची. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी इथं घेऊ शकता. आता या वरच्या रेषेवर छातीचा 4था भाग टाकायचा. तर इथं मी 7 इंच आणि शिलाई मार्जिनचं पुढे 1.5 इंच. आता हे खाली जोडून घ्यायचं.
तुम्ही जर अस्तर ब्लाऊजसाठी जरी बाही वापरणार असाल तर अर्धा इंच वाढवायचं आहे. जर साध्या ब्लाऊजसाठी वापरायचे असेल तर 1.5 इंच खाली वाढवून घ्यायचं आहे. बाही उंची टाकायची आणि पुढे 1.5 इंच घ्यायचं. तर आता ही रेषा मोजून घ्यायची अशी आणि या रेषेचा मध्य घ्यायचा आहे, पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट इथं वरती असं जोडून घ्यायचा. आता इथं 1 आणि अर्धा याच्यावर पॉईंट द्यायचा आणि आता इथून बाहीला आकार देऊन घ्यायचा. इथून दुसरा पण बाहीचा आकार देऊन घ्यायचा. तर आता हे कट करून घ्यायचं. तर आता दुसरा पण आकार कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने बाही कट करायची आहे आणि 28 साईजची कटिंग कशी करायची दाखवली आहे. तर आता हे कटिंग कपडा ठेवून कपडा कसा कट करायचा आहे तर ते तुम्हाला दाखवते आणि कुठं काय वाढवायचे ते पण दाखवणार आहे. तर याच्यावर पेपर ठेवून कसा कट करायचा आणि कुठं वाढवायचे जे तुम्हाला दाखवणार आहे. तर या बाजूला अगोदर एक सरळ रेषा अशी करून घ्यायची जेणेकरून आपला कपडा खालीवरी असतो त्याच्यासाठी असं करून घ्यायचं. आता इथं हा मागचा भाग ठेवायचा. आहे तशी ह्याच्यावर मार्किंग करून घ्यायची. मागच्या भागामध्ये काहीच बदल करायचा नाही, आहे तशी ही मार्किंग करून घ्यायची. आता साईडला काढून घ्यायचं. आता ही पुढचा भाग आहे त्यासाठी आहे तशी याची अगोदर मार्किंग करून घ्यायची. इथून पण मार्किंग करून घ्यायची जिथं आपण टक्स पॉईंटच्या रेषा घेतलेल्या आहेत.
पेपर काढायचा. तर आता इथून टक्स पॉईंट टाकायचं आपल्याला. तर इथं 8.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा. ते खाली जोडून घ्यायचा. आता ह्या बाजूनं 1.25 इंचवर एक पॉईंट द्यायचा. तसंच या बाजूनं पण 1.25 इंचवर एक पॉईंट द्यायचा. तसंच या बाजूनं पण 1.25 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हे पॉईंट खाली जोडून घ्यायचे. आता इथं ह्या साईडला 1/2 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि ह्या साईडला पण 1/2 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आणि हे इथं वरी असं जोडून घ्यायचं. तसंच इथं खालच्या बाजूला 1/2 इंच आहे तशा आकारात इथं वाढवून घ्यायचं. तसंच आता इथून 1 इंच वाढवून घ्यायचं, कारण हा 1 इंचचा टक्स आहे, त्यासाठी इथं वाढवून घ्यायचं 1 इंच. आणि इथं वरच्या बाजूला 1/2 इंच इथं वाढवून घ्यायचं. आता इथं खाली जोडून घ्यायचं. आता बाही कट करून बाही ठेवायची. तर आहे तसं ठेवून इथं बाहीचं इथं मार्किंग करून घ्यायची. आता क्रॉस पट्टी ठेवायची इथं. क्रॉस पट्टी ठेवून जसा आकार आहे त्या पद्धतीने तिथं हे आकार काढून घ्यायचा. आता इथं खालच्या बाजूनं ह्या साईडला 1/2 इंच खाली क्रॉस पट्टीसाठी वाढवून घ्यायचंय. आता कट करून घ्यायचं.
तर आता ही तुम्हाला अस्तरवर कशी कटिंग करायची ते दाखवलेलं आहे. तर आता इथं ब्लाऊज पीसवर माप ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता आहे तशा आकारात हे कट करून घ्यायचं. तर तुम्हाला 28 साईजची पूर्ण पेपर कटिंग आणि ते अस्तरवर कसं ठेवून कट करायचे, काय वाढवायचे ते पूर्ण दाखवलेलं आहे. तर असेच व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.